हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। कलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. आपण श्लोक चालू केलाय. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तुम प्रहदम अश्नामी प्रेतात्मना. जो भक्तिभावाने मला पत्र पुष्प फळ किंवा पाणी अर्पण करतो त्याचं मी तो शुद्ध चित्ताच्या पुरुषाचं सर्व काही मी स्वीकारतो. म्हणजे त्यामधला भावाचं जे वर्णन आहे त्यातला मुख्य भाव आहे भगवंत वस्तूकडे पाहत नाहीत, वस्तू देणाऱ्याच्या प्रेमाकडे पाहतात. आपल्याकडे प्रेम असेल ना तर प्रेम ही फुकट गोष्ट आहे. ते प्रेम सोपं आहे. वस्तू कुठून तरी उपलब्ध करणं फार कठीण गोष्ट असते. कदाचित आपल्याला ते मिळत नाही, वेळ मिळत नाही, कदाचित आपल्याला आपली शारीरिक स्थिती व्यवस्थित नसते. पण भाव हा जो आहे तो कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला प्रकट करता येतो. आणि भगवंत भावाचा भुकेलेला आहे. हाची दुष्काळ त्याला, तो भावाचा भुकेला, हाची दुष्काळ त्याला, प्रेमाचा भुकेला, तो दुष्काळ त्याला म्हणतात. त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे असं तुकोबा म्हणतात. यावरून आपण वर्णन करताना माऊली म्हणतात, मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाची निमिषे फळ एक आवडे तैसे भलते याची हो. फळाचा विचार करताना आपण शबरीचं उदाहरण त्यासाठी कालच्या चिंतनामध्ये घेतलं होतं. 382 नंबरची ओवी काल आपण पाहिलं तिथपर्यंत. आता 383 नंबरच्या ओवीपासून आता पुढे आपण चालू करूया. भक्तू माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठ न फेडिता सेवी आदरेशी. भक्त माझ्याकडे दाखवतो तोच मी ते घेण्याकरता उतावीळपणाने दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्याचे देठ देखील न काढता आदराने खातो. अश्नामीचा उच्चार इथे केलेला वर्णन केलेला आहे. भक्तू माझ्याकडे दावी 383 नंबर. भक्त माझ्याकडे माझ्या पुढे फळ दाखवतो म्हणजे नैवेद्य दाखवतो आणि लगेच मी ते दोन्ही हात पुढे करतो आणि त्याचं देठही न तोडता त्या आवडीने सेवन करतो. म्हणजे कुठल्या प्रकारचं फळ आहे, काय आहे, त्याची देठ तरी काढायला पाहिजे असं न विचार करता तसंच खातो. या ठिकाणी उत्तम उदाहरण विदुराच्या पत्नीचं आहे. विदुराच्या पत्नीचं एक वर्णन सांगतात की त्यामध्ये म्हणतात की त्यांनी भगवंत घरी आले आणि घरी आले असताना त्यांना काहीतरी द्यायचं म्हणून घरात असलेलं केळ त्यांना द्यायचं होतं. पण इतक्या भावविवश त्या भगवंताच्या सान्निध्यानं विदुर पत्नी झाल्या की त्याने केळ आपल्याकडे ठेवलं, केळचा गर जो होता तो, आणि त्याची साल भगवंताला दिली, भगवान श्रीकृष्णाला दिले. पण भगवंताने ती साल सुद्धा आनंदाने खाली. ह्या ओवीचा संदर्भ माऊली त्याबद्दल बोलतात बरं काय. महाभारतातला विदुर पत्नीचं, विदुर आणि विदुराच्या पत्नीचं प्रचंड असं प्रेम भगवंतावरती होतं. म्हणून विदुराच्या घरी कन्या भक्षी तुकोबांचा अभंगच आहे. विदुराच्या घरातला कन्या खायला गेले आणि दुर्योधनाचा फार मोठा पाहुणचार त्यांनी नको टाळला. किती श्रेष्ठ दर्जाचा भाव आहे हे आपल्या लक्षात येईल बरं काय. आणि म्हणून भाव, भक्तीतला भाव हा त्यातला मुख्य गोष्ट आहे. भक्तीत जर भाव नसेल ना तर आपल्या कुठल्याच करण्यामध्ये राम नसतो. हा मुद्दा त्यामध्ये आहे. भक्तू माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी. भगवंताने जसं
केळाची साल पुढे जाऊन खाऊन टाकली. मग देठ न फेडिता सेवी आदरेशी, पैगा भक्तीची नि नावे फूल एक मज द्यावे. भक्तीच्या नावानं मला एखादं फूल तरी द्यावं, ते लेखे तरी म्या तुरुंबावे. तुरुंबावे म्हणजे त्याचा मी काय करायला पाहिजे, फुलाचा मी फार मोठा मान केला, मग त्याचा वास घ्यायला पाहिजे. तुरुंबावे म्हणजे वास घ्यायला पाहिजे. परी मुखीची झाली, ते वास घ्यायचं राहिलं, पण प्रेमाच्या भरात मी तोंडातच घालतो. भगवंत म्हणतात की अष्टामी शब्द जो श्लोकामध्ये आहे ना, त्याचं भाष्य माऊलींनी या ओळीमध्ये व्याख्यान केलेलं आहे. म्हणजे भक्तिरसाचा उत्कर्ष इथं ध्वनित केलेला आहे. म्हणजे भगवंताचं भक्ताविषयीचं जे प्रेम आहे ते भक्तिरसाचा स्थायी भाव आहे. भक्ताने अर्पण केलेलं फूल, कोणतीही गोष्ट न विचार करता ते फूल एकदम तोंडात टाकणे, हा वर्णन माऊली इथं करतात. म्हणजे फूल आहे, फळ आहे की काय, ते वास्तविक हुंगायचं असते. फूल दिलं तर हुंगायचं असते, पण प्रेमाच्या भरामध्ये भगवंत ते खाऊनच टाकतात. काय सुंदर वर्णन केले. पैगा भक्तीची नावे फूल एक मज द्यावे. ते लेखे म्हणजे वास्तविक ते करायला पाहिजे. तुरुंबावे, वास घेतला पाहिजे. म्हणजे मुखीची घाली, तोंडामध्येच घालतो. म्हणजे भक्तीच्या नावाने एखादं फुल जरी दिलं तरी मी न उमगता प्रेमभरानं तोंडात घालतो. वर्णन आहे. आता फुलाचं वर्णन केलं की गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला आठवते. हे संदर्भ सगळे माऊली पुराणातले देतात बरं काय. हे सगळे जे आहेत वेदांत शास्त्राचे, पुराणातले, महाभारत, रामायण याचे संदर्भ देतात. फक्त नावं घातलेले नाही. हातात जे फुलाचं जे उदाहरण आहे, फळाचं उदाहरण दिलं, शबरीला लागू पडतं. नंतर कशाचं दिलं वरती की विदुराचं, म्हणजे फळ जे आहे त्याच्या देठासहित मी खाऊन टाकतो. ते विदुराचं उदाहरण आहे, विदुरांच्या पत्नीचं. आता तिसरं उदाहरण दिलंय, हे फुलाचं दिलंय, ते गजेंद्राचं आहे. गजेंद्रानं काय केलं, ते देठ तोडला, तोंडात घेतला आणि फेकला भगवंताकडे आणि म्हणले हे मी तुला अर्पण करतो. कारण मगरीनं पकडलेलं होतं ना. गजेंद्र मोक्षाचं फार मोठं व्याख्यान भागवतामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे त्याचा संदर्भ इथं दिलेला आहे माऊलीने. उगाच द्यायचं म्हणून आपलं घातलेलं नाही त्यांनी. पण चारही जे शब्द आहेत ना ते व्यवस्थित पद्धतीने वापरलेले आहेत. पत्र, पुष्प, फल आणि तोय, हे चारही शब्द वापरताना माऊलीने पैगा भक्तीची नी नावे एक फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरुंबावे परी मुखीची घावे. गजेंद्राचा पाय पकडलेला होता, तो आकांतानं ओरडत होता. त्याचं वर्णन केलेलं आहे. सगळ्या हत्तीनी आणि त्याचे सगळे जे नातलग होते ते काही पद्धतीत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाच ओढा लागल्या म्हणल्यावर सगळ्यांनी शेवटच्या क्षणाला सगळी पाठ सोडून जात असतात. राहतोय फक्त भगवंतच आपल्याजवळ असतोय. आपल्याला काय कळत नसल्यामुळं आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. खरीच गोष्ट ती आहे, त्या हत्तीला सर्वजण सोडून गेलेत, पण त्याने आकांतानं हाक मारली, एक फूल अर्पण केलं आणि त्या फुलाच्या बदलाला भगवंतानी त्याची, गजेंद्राची सुटका केली त्या हत्तीची. ती कथा भागवतातली, त्याचा संदर्भ माऊलीने इथे दिलाय. हे असो कायसी फुले पानचे एक आवडते झाले. राहू दे बाबा, पान असेल तर पान दे, तुझ्याकडे फुल नाही तर पान दे. ते साजूकही न हो सुकले भलतेशे, ते साजूक देखील नसले तर नसो. भलत्या झाडाचं सुकलेलं पान असलं तरी दे, पण पान तरी दे. हे वर्णन म्हणजे पानानं सुद्धा मी खुश होतोय. या ठिकाणी वर्णन आहे बघा द्रौपदीचं. दुर्वास ऋषी जे आहेत ना, काय म्हणतात ते, द्रौपदीचं दुर्योधनानं त्या दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेतलं. म्हणजे दुर्वास ऋषी म्हणजे काय पण माग. त्यावेळी दुर्योधनानं काय मागावं, म्हणजे दुष्ट माणसं काय मागणी करतात बघा. ते पांडव आता वनवासामध्ये फिरतात आणि त्यांना त्रास व्हायला पाहिजे, त्यांचा छळ व्हायला पाहिजे, त्यांना काहीतरी मोठा शाप मिळायला पाहिजे दुर्वास ऋषीकडून. म्हणून ते सांगतात की जा आणि त्यांच्या घरात जेवायला जा, तुम्ही भोजनासाठी पांडवांच्या घरी जा. आणि ते काय दुर्वास ऋषींचे शिष्य 100-500 शिष्य त्यांच्याबरोबर असायचे. मग सगळ्यांसहित जर गेले तर जेवण करून कुठे घालतील पांडव. मग ते चिडतील, त्यांना क्रोध येईल दुर्वास ऋषींना, आणि क्रोधाच्या भरात दुर्वास ऋषी पांडवांना शाप देतील. कसे दुष्ट हेतू दुर्योधनाचा होता, ही गोष्ट त्या गोष्टीतून महाभारताच्या कथेतून आपल्या लक्षात येतं. पण
द्रौपदीनं ज्यावेळी दुर्वास ऋषी येणार हे समजलं त्यावेळी ते जीवन बसले होते. त्यांच्याकडे एक सूर्य थाळी होती. सूर्यानं त्यांना भेट दिली होती द्रौपदीला. आणि त्यातून ते काय करायचे, ते सगळं अन्न सूर्य त्या थाळीतून द्यायचे. पण त्या थाळीत एकदा जेवलं मात्र तर पुन्हा मात्र अन्नाची निर्मिती व्हायची नाही. पण द्रौपदीनं भगवंताचा धावा केला, कृष्णाचा धावा केला की माझा आता दुर्वास ऋषीच्या क्रोधाला सामोरे जावं लागतंय, येऊन वाचव. म्हणून भगवंत आल्याबरोबर भगवंत म्हणतात, भगवान श्रीकृष्ण मला जेवायला भूक लागली. अरे ती म्हणजे जेवायला काय नाही म्हणूनच तुला बोलवून घेतलंय मी, तू तरी जेवाय नाही, काय तरी मला पाहिजे, तुझी थाळी जरा घेऊन ये म्हणजे. आणि त्या थाळीला एक पान भाजीचं चिकटलेलं होतं. तेवढं खाल्ल्याबरोबर भगवंत तृप्त झाले आणि सगळे ऋषी सुद्धा ढेकर द्यायला लागले. ह्या पानाचं उदाहरण दिले ना माऊलीने, ते उदाहरण त्या द्रौपदीच्या पानाचं आहे, त्या थाळीचं आहे. आणि द्रौपदीनं थाळीला चिकटलेलं पान भगवंताला दिलं. सगळे दुर्वास ऋषी सगळे ऋषी तृप्त झाले. हे दुर्वास तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात बघा, दुर्वास पातला धर्मा छळावयावनी, धावसी लवला ही शाखा देठ घेऊनी. शाखा देठ म्हणजे भाजीचं पान घेऊन तू आलास आणि त्यांना वाचवलंस. केव्हा? दुर्वास पातला धर्मा छळावयावनी, म्हणजे धर्मराज म्हणजे युधिष्ठिराला छळायसाठी वनामध्ये गेला दुर्वास ऋषी. त्यावेळी धावसी लवला आहे, भगवंत धावत आले शाखा देठ घेऊन, म्हणजे भाजीच्या एका पानामुळं. काय देवा धरी न मिळेची अन्न, काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. तुकाराम महाराज अभंगामध्ये, तुकोबांचे अभंग बरेचसे पुराणांना धरून आहेत बरं काय. सगळी जी आपल्या 18 पुराण आहेत ना, त्या सगळ्या शास्त्रांना धरून तुकोबाने अभंग केले. काय देवा घरी न मिळेची अन्न, त्याच्या घरात काय अन्न नव्हतं. मागे भाजी पान द्रौपदीशी, द्रौपदीकडे म्हणते मला एक भाजीचं पान तरी दे. हे पानाचं उदाहरण दिले ना, हे असो कायसी फुले पानच एक आवडते झाले, मला पान सुद्धा चालतंय. आणि ते चालवून घेतल्याचं उदाहरणच आहे. आणि भगवंत म्हणून भगवद्गीता सांगताना त्याचं उदाहरण देतात. तेच उदाहरण दिलेले माऊलींनी. श्लोक काय एवढा स्पष्टीकरण देत नाही, पण माऊलींनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. परी सर्व भावे धरले देख आणि भुकेला अमृत तोखे, तैसे पत्रची परी तेने सुखे आरोगू लागे. परंतु ते पान जे होतं ते भक्ताच्या सर्व प्रकारच्या प्रेमानं भरलेलं होतं. सर्व भावे, कायिक वाचिक मानसिक सगळे भाव जे होते त्या भावानी युक्त. आणि भुकेला अमृत तोखे, भुकेला मनुष्य जसा अमृताच्या सेवनानं संतुष्ट होतो, तोखे म्हणजे तृप्त होणे, त्याप्रमाणे मी, भगवंत म्हणतात, मी तितक्याच संतोषाने कोणत्या तरी झाडाचे सुकलेले एक पानच पण आनंदाने खाऊन लागतो. पत्रची परितेने सुखे आरोगू लागे, आनंदाने खातो. कुठल्याही प्रकारचं फळ आहे ते मला चालतं. ते पान सर्व भावाने भरलेलं असतं. त्यामुळं अमृताच्या जेवणाने जसा भुकेला संतुष्ट होतो त्याप्रमाणे कोणत्याही झाडाचं सुकलेलं पान मी आनंदानं खातो. पुढे काय म्हणतात ना, अथवा ऐशे न घडे जे पालाई पर्यंत जोडे, तरी उदकाचे तो साकडे नवेल काय. एखाद्या वेळी असं घडलं तर झाडाचा पाला पण मिळणार नाही, पानच नसतील तर भगवान म्हणतात उदकाचे म्हणजे पाणी तर साकडे, त्याची तरी अडचण काय नाही ना, पाणी तरी अर्पण कर. तरी सुद्धा पाणी मिळण्याची अडचण तर केव्हाच होणार नाही. पाणी सर्वत्र उपलब्ध असतं, पाणी तरी मला दे. ते भलते ते निमवले न जोडिता हे जोडले, त्याची सर्वस्व करुणी अर्पिले जेणे मग. हे पाणी कुठेही विनामूल्य मिळतं, प्रयत्नाशिवाय सहज प्राप्त करता येतं. तेच पाणी मला सर्व उपचार मानून मला अर्पण तो करतो भक्त. भक्ताकडे काही नसलं तर चालतंय, हे सांगायचं उदाहरण आहे. आमच्याकडे हे नाही ते नाही म्हणून आपण बोलत असतो, पण त्यात भगवंताला काहीच त्यातलं लागत नाही. त्यामुळं माझ्यावर केवढे उपकार होतात ह्या भक्ताचं त्याचं वर्णन करतात. तेने वैकुंठापासून विशाळे मजलागी केली रावणे. त्या भक्ताने पाणी अर्पण केल्यामुळं माझ्याकरता वैकुंठापेक्षा सुद्धा विस्तीर्ण आणि मोठी मंदिरं निर्माण केली असं मी समजतोय. त्यानं नुसतं पाणी अर्पण केलं की मला वैकुंठ बहाल केला की काय असं मला वाटतं. कौस्तुभावनी निर्मळे लेणी दिली
आणि कौस्तुभापेक्षा अति कांतिमान रत्नाचे अलंकार मला दिले. आता कौस्तुभ मणी म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे भगवंताच्या गळ्यातला, पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ रत्न कोणतं असेल तर भक्तिभावानं अर्पण केलेलं पाणी, फूल किंवा पुष्प किंवा फळ, या सगळ्या गोष्टी. आणि काय झालं बा, दुधाची शेजारे क्षीराब्दे अशी मनोरे मज लागी अपारे सृजली त्याने माझे करता क्षीरसागराची जणू काय रमणीय असणारे दुधाचे असंख्य अशी शेजघरे निर्माण केली. दुधाची शेजारे म्हणजे दुधाची घरं निर्माण केली. क्षीराब्दी ऐशी मनोहरे, मनोहरे म्हणजे अत्यंत सुंदर रमणीय, क्षीरसागरासारखे. मज लागे अपारे सृजली सृजली म्हणजे निर्माण केली. त्यानं शय्याघरे माझ्यासाठी निर्माण केली. कर्पूर चंदनागरू ऐशिया सुगंधाचा महामेरू मज हातीवाला विला दिनकरू दीप माळे. आणि मला कापूर चंदन अगरू म्हणजे अगरबत्ती अशा सुगंधी पदार्थाचा मोठा मेरू पर्वत माझ्याकरता जणू काय त्यानं दिवा लावला. म्हणजे सूर्याला दीपमाळेवर लावल्यासारखा प्रकार आहे असं माऊली म्हणतात. त्या भक्तानं कापूर चंदन अगरबत्ती अशा सुगंधी द्रव्याचा मेरू पर्वत माझ्याकरता उभा केला, मोठा पर्वत. आणि दीपमाळावर तेलाचे दिवे न लावता, दीपमाळ जी केलेली आहे देवासाठी, त्या तेल न लावता सूर्यच लावला. किती सुंदर वर्णन केलंय बघा. त्याने मला अर्पण केल्यासारखं आहे. म्हणजे मला सूर्य अर्पण केला भगवंत म्हणतात, क्षीरसागर मला अर्पण केला, गरुडासारखी वाहने, मजसृतुरची उद्याने, कामधेनुची गोधने अर्परी त्याने नुसतं पान फूल काहीतरी दिलं तर त्यावरून गरुडासारखी वाहनं, मंदार परिजात या देववृक्षाची उद्याने, कामधेनूच्या ह्या गायी ज्या आहेत ती त्यानं मला अर्पण केल्या की काय असं मला वाटते. एवढंच दिल्यामुळं एवढं अर्पण केल्यासारखं वाटतंय. मग अमृताहुनी सुरसे बोनी उगरली भुवसे ऐसा भक्ताचिनी उदकलेशे परिपोषिका. नुसतं पाणी अर्पण केल्यामुळं माझ्या नैवेद्यात अमृतापेक्षाही रसभरीत गोड आणि पुष्कळ पक्वाने वाढली असं मी समजतो. मला त्याचं जे पाणी आहे ना अमृतापेक्षा मोठं वाटतं. भक्ताच्या पाण्याच्या थेंबानं देखील मी पूर्णपणाने संतुष्ट होतो. म्हणजे अमृतापेक्षा गोड पक्वाने मला त्यानं वाढली असा मला भास होतो. आणि थेंबर पाण्यानं मी संतुष्ट होतो. हे सांगावे काय किरीटी, तुवाच देखील आपुलिया दिटी. अरे कशाला सांगू, तूच बघितलंस. दिटी म्हणजे तुझ्या डोळ्यानं पाहिलं. मी सुदामाची या सोडी गाठी पव्यासाठी. सुदामा जो भक्त होता, त्या सुदामाचे पोहे किती प्रसिद्ध आहे. आपल्याला सर्वांना ती कथा माहिती आहे महाभारतातली. एवढा गरीब ब्राह्मण, दरिद्र ब्राह्मण, आणि भगवंताकडे काहीतरी मागायचं या उद्देशानं त्याच्या बायकोनं त्याला पाठवला. आणि जा आणि द्वारकेमध्ये भगवान राहतात, तुमचे मित्र आहेत ते, आणि ते फार मोठे राजे आहेत, तुम्हाला सर्व काही देतील, जाऊन मागा. पण सुदामाला मागायची इच्छा झाली नाही. पण जाताना रिकामं कसं जाऊ म्हटला. म्हणून आपल्या त्या फाटक्या असलेल्या त्या पंचामध्ये, धोत्रामध्ये पुरचुंडी बांधली. पोह्याची घरात होती ती, आणि सडलेले खराब झालेले पोहे होते. पण घेऊन गेला, दरिद्र होता. पण ज्यावेळी तो दरवाजावर गेला, त्या दरवाजातून आत घ्यायला सुद्धा त्यांचे पहारेकरी तयार नव्हते. पण भगवान कृष्णाचं नाव त्यानं सांगितलं तर भगवान श्रीकृष्ण सिंहासनावरून उतरून त्याला भेटायला आले. आणि ते पोहे त्याच्याकडे हिसकावून घेऊन खाल्ले आणि गोड मानून घेतले. त्यांनी एकानंच नाही तर त्यांच्या सर्व राण्यांनी ते पोहे खाल्ले. हे एका भक्तासाठी बरं काय तुला बघितलंच म्हणतात ते, कारण अर्जुनानं ते प्रसंग बघितलेला होता म्हणून माऊली इथं उल्लेख करतात. हे सांगावे काय किरीटी, कशाला सांगू तुला, तुवाच देखील आपली दिटी. अरे तूच पाहिलं तुझ्या डोळ्यानं की मी सुदामाची या सोडी गाठी पोह्यासाठी, मी यत्किंचित पोह्यासाठी सुदामदेवाच्या पुरचुंडीच्या गाठी सोडल्या की रे. हे सुदामदेव जे आले होते त्यांच्यासाठी मी गाठी सोडल्या. पुढची होई पै भक्ती की मी जाणे ते साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बलतीया. मी फक्त भक्ताचं अंतरातलं भक्ती प्रेम पाहतो. या वाचून त्या भक्तीत अर्पण करायचे उपचार लहान आहेत, दुसरे उपचार एकदम छोटे आहेत का मोठे आहेत, किंवा तो भक्त वयाने
वर्णानं, आश्रमानं, तपानं, धनानं, विद्यानं किंवा ज्ञानानं मोठा आहे की लहान आहे मी बघतच नाही. एखादा श्रीमंत आहे का गरीब आहे, वयस्कर आहे का तरुण आहे, मुलगा स्त्री आहे की पुरुष आहे. साने थोर न म्हणे. साने थोर शब्दाचा अर्थ आहे लहान मोठे मी म्हणत नाही. कोणतरी धनानं मोठा आहे म्हणून त्याच्यावरती कृपा करायची, विद्येने श्रेष्ठ आहे म्हणून त्याच्यावर कृपा करायची, असं करत नाही मी काहीच समजत नाही. आम्ही कोण्याही भक्त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणारे पाहुणे आहोत. आम्ही भावाचे पाहुणे, आम्ही प्रेमाचे भुकेलेले आहोत. आम्हाला प्रेम लागतं, भक्ती लागते. आणि भक्ती कशी? भावयुक्त. हरिपाठामध्ये तुकडे आहेत ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती पूर्ण होतच नाही. किंवा भावे विन देव न कळे निसंदेह. भगवंताबद्दलचं प्रेम असेल तरच आपल्याला देव परमात्मा समजतो, अन्यथा समजणार नाही. तर ज्ञानाच्या मार्गाने समजून घ्यायला पाहिजे, नाहीतर निष्काम कर्म मार्गाच्या द्वारे समजून घ्यायला पाहिजे. दोन्ही मार्ग कठीण आहेत बरं का. कर्मयोगातला मार्ग जो आहे तो आणि ज्ञानयोगातला मार्ग, दोन्ही. ज्ञानयोगासाठी फार मोठी बौद्धिक क्षमता असायला लागते, बुद्धी तीक्ष्ण असायला लागते. हे सगळं जग मिथ्या आहे असं समजायची हिंमत लागते. ती काही जमत नाही आपल्याला. कर्मयोगामध्ये सगळी कर्म करायची, पण मी केलंय असं काही दाखवायचं नाही, मी केलंय असं म्हणायचं नाही, कुठला अहंकार ठेवायचा नाही. हेही कठीण आहे. भक्तियोगामध्ये आपलं बरं आहे, करायचं देवाला अर्पण करायचं, माझं काय नाही म्हणायचं, देवाला अर्पण करायचं. सगळ्यात श्रेष्ठ भक्तिभाव आहे. म्हणून त्या भक्तीतला जो भाव आणि प्रेम आहे ते फक्त लागतं. ती आता कुणाकडे नसते सांगावं. जे म्हणून जन्माला जीव येतात त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाचा साठा असतोच, फक्त तो उघड करावा लागतो. आणि परमात्म्यासाठी जर प्रेम दाखवलं तर भगवंत म्हणतात मी साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे. कबीराचा एक फार सुंदर दोहा आहे भावाबद्दलचा. माता मरे तो एक फल, पिता मरे तो फल चार, भाई मरे तो हानी होई, कहत कबीर करे विचार. कसा श्लोक आहे बघा, किंवा दोहा आहे कबीरांचा. माता मरे तो एक फल, जरा रूपक केलेले आहे. आई मेल्यानंतर एक फळ मिळतं. पिता मरे तो फल चार, वडील मेल्यानंतर 4 प्रकारची फळं प्राप्त होतात. परंतु भाई मरे तो हानी हुई, पण भाऊ मेला तर मात्र मोठी हानी होते. कहत कबीर करे विचार. आता या ठिकाणी विचार करायचा काय? एक माता, एक पिता आणि एक काय आहे भाऊ. हे तिघांच्या संदर्भातला वापरलेला आहे. माता मरे तो एक फल. माता म्हणजे ममता. रूपक केलेले जरासं आहे कबीर महाराजांनी. माता म्हणजे काय? ममता. ममत्व गेलं ना एखाद्या साधकाचं, भक्ताचं, की त्या ममत्वातनं रिकामा झाला की त्याला एक प्रकारचं श्रेष्ठ दर्जाचं फळ प्राप्त होतं. आणि खरंच आहे, अहम बरोबर जो मम असतो तो मम जाणं फार गरजेचं आहे. अहम ममतेची लवड सवडी माते न पवतीची वापुणी. ज्यांच्याकडे ममता आहे ते मला प्राप्त करू शकत नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात माता मरे म्हणजे ममता मेली तर एक प्रकारचं फळ प्राप्त होतो. पिता मरे तो फल चार. पिता हा शब्द अहंकारासाठी वापरलेला आहे. अहंकार गेला तर 4 प्रकारच्या भक्ती प्राप्त होतील, 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतील. वर्णन केले काय असेल 4 प्रकारचं जे आहे ना ते मिळत राहील. 4ही पुरुषार्थ सिद्ध होतील, 4ही मुक्ती प्राप्त होतील. किंवा 4 प्रकारच्या अर्थार्थी भक्ती, जे भक्तीचे प्रकार काय सांगितलेले आहे ते सगळे भक्तीचे प्रकार प्राप्त होतील. पिता मरे तो फल 4. अहंकार गेला की हे सगळं. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जायला पाहिजे. कबीर महाराज म्हणतात पिता मरे तो फल 4. फार श्रेष्ठ दर्जाचं फळ मिळतं. ममता गेली आता पिता गेला, म्हणजे अहम गेला मम गेला. मम म्हणजे ममता, इथं माता, आणि अहम म्हणजे इथं पिता, अहंकार. हा गेला तर 4 प्रकारची फळ मिळतात. परंतु पुढच्या ओळीमध्ये म्हणतात भाई मरे तो हानी होईल. जर त्यातला भाव जर मी गेला तर मात्र तोटा झाला. त्याचा विचार करा. म्हणजे जे आपण कर्तृत्व करतो त्यात
प्रेम नसेल देवाच्या क्रियेमध्ये तर हानी मोठी होणार आहे. भाई मरे तो हानी होई, कहत कबीर करे विचार. तू विचार कर म्हणतात कबीर महाराज. फार श्रेष्ठ दर्जाची भक्ती, प्रेमयुक्त भक्ती जी आहे ती श्रेष्ठ दर्जाची आहे. तुळशीदासांचा एक दोहा फार सुंदर आहे. सुधा साधू सुरतरू, सुमन सुफल सुहामणी बात. काय? तुलसी सीतापती भक्ती सगुण, सुमंगल सात. 7 गोष्टी यामध्ये एका श्लोकामध्ये ह्यामध्ये तुलसीदास महाराज सांगतात. त्यामध्ये म्हणतात सुधा, साधू, सुरतरू, सुमन, सुफल, सुहावनी बात. 6 झाले. आणि त्यामध्ये सगुण भक्ती, तुलसी सीतापती भक्ती सगुण, सुमंगल सात. ह्या 7 जे पदार्थ आहेत त्यामधली सगुण भक्ती जी भावयुक्त भक्ती आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. हे भक्तीचं वर्णन तुळशीदास देतात. आपण तुलसी रामायण वाचायला आलो की लक्षात येतं संपूर्ण भक्ती योगावर आधारित तुलसी रामायण आहे. संपूर्ण भक्ती योग त्या ठिकाणी आहे. मध्ये मध्ये वेदांताची सुद्धा प्रक्रिया टाकलेल्या आहेत, पण खरी गोष्ट आहे ती भक्तीचीच त्यामध्ये आहे. म्हणून इथं म्हणतात की 7 पदार्थ दिले बघा. सुधा म्हणजे अमृत, साधू म्हणजे साधू पुरुष, सुरतरू म्हणजे कल्पतरू, सुमन म्हणजे चांगलं फूल, सुफल म्हणजे चांगलं फळ, सुहावनी बात म्हणजे चांगलं गोड भाषण. ही जी 6 झाली त्यात सगुण भक्ती 7वी. या 7मधलं कोण श्रेष्ठ असतं तर तुलसी सीतापती भक्ती सगुण, सुमंगल सात. सगळ्यात मंगल काय असेल तर भावयुक्त भक्ती सगळ्यात मंगल, सुमंगल सात. या 7मध्ये म्हणून म्हणतात ते भक्ती एकी मी जाणे. मी काय मागत नाही रे बाबा तुझं. आम्ही साने थोरणं म्हणे आम्ही भावाचं पाहुणं आहे, आम्हाला पाहुणचार जर द्यायचं असेल तर चहा पाणी बिस्किट वगैरे काही मला तुझ्या घरातलं नको. तुझा गोड शिरा बदामाचा मला नको आहे. तुझी खीर घातलेली सगळी ड्रायफ्रुट्स घातलेली खीर सुद्धा मला नाही दिलीस तरी चालतं, तुझ्याला नाही मिळाली तरी चालते. चांगलं चांगलं सोन्याचं चांदीचं सिंहासन आणि मला मुकुट घालू नकोस, नाही दिलं तरी चालतं. दिलंस तर तू दे, तेही प्रेमानच दे. मात्र ते अहंकार मिळवायसाठी, घमेंड निर्माण व्हायसाठी, ते तसलं कीर्तीसाठी नावासाठी करू नको. तर कसं दे? प्रेमानं दे. आम्ही भावाचे पाहुणे, आम्हाला भाव लागतो. 11व्या अध्यायामध्ये माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तैसा मी एकची परी, एकाच गोष्टीनं मी आतुडे गा अवधारी. ऐक अर्जुना, मी आतुडे म्हणजे प्राप्त होतो, एकाच गोष्टीनं मी प्राप्त होतो. तैसा मी एकची परी आतुडे गा अवधारे, जरी भक्ती येऊनी वरी चित्तात गा. जर तुझ्या चित्ताला भक्तीनं जर माळ घातली तरच देवाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. या ठिकाणी कुठलं साहित्य मागितले सांगा भगवंत? काय मागतोय आपल्याला? कारण ही सगळी सृष्टीची निर्मिती, सृष्टीतले सगळे वस्तू पदार्थ ही भगवंताची निर्मिती आहे. ती त्यानंच निर्माण केलेलं, त्यालाच अर्पण करण्यामध्ये काय अर्थ आहे? पण तो म्हणतोय करा. केलं ना, फक्त त्या ठिकाणी भाव ठेवा. मी करतो, हे माझं आहे असं म्हणून अर्पण करू नका. कारण माझं माझ्याकडे काहीच नाही, मुळात सिद्ध झालेलं आहे. मी येताना काय आणलं नव्हतं ना, त्यामुळे माझ्याकडे कुठं आहे? सगळं घेतलंय ते मी आज सृष्टीतलं घेतलंय. त्या सृष्टीकर्त्याला अर्पण करायचं, तेही प्रेमानं. तेव्हा हे तुझंच आहे, तुला मी अर्पण करतो, तू आरामात घे. वास्तविक मला लाज वाटते तुझंच तुला अर्पण करताना, पण मी काय देऊ? माझ्याकडे एक शरीर आहे, ते पण तूच दिलेलं आहे. आणि तू दिलंस एवढा काय मी तुला आता देताना, अर्पण करताना कसला मोठेपणा आहे? कारण सगळं दिलेलं तूच आहे. एका आईनं म्हणजे तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपल्या फार चांगलं वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर, नवऱ्याच्या पश्चात त्या विधवाबाईनं आपल्या लहान मुलाला वाढवलं, मोठं केलं, शिक्षित केलं, त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी पण लागली. आणि काबाड कष्ट केलेल्या आईचं हात म्हातारपणी पाहताना तिला वाटलं पोरग्याला की माझ्यासाठी आईनं केवढं कष्ट केलेले आहेत. आता आई तू काय कष्ट करू नकोस, कारण तुझे माझ्यावर इतके उपकार आहेत. तो मुलगा बोलतो की माझ्या कातडीचे जोडे तुझ्या पायात घातले तरी मी सुद्धा तुझ्या त्या
उपकारातून उतराई होणार नाही. एवढे प्रचंड उपकार तुझे आहेत. खरंच आहेत. आई वडिलांचे उपकार मुलांच्यावर असतात, ते त्या मुलांना फेडताच येत नाही. न फेडता येणारे उपकार आई वडिलांचे असतात, तसे न फेडता येणारं ऋण भगवंताचं आपल्यावरती असतं. न फेडता येणारं ऋण फेडण्यासाठी भगवंत आपल्याला मार्ग सांगतात, तो म्हणजे प्रेमाचा. माझ्या ऋणातून तुला मुक्त व्हायचं आहे काय, तर तू माझ्यावर प्रेम कर. तू मुक्त झालास, तुझ्यावरलं ऋण उतरलं. आणि ज्या दिवशी भगवंताचं ऋण उतरतंय त्या दिवशी आपण मुक्त असतो. मुक्त होणं म्हणजे भगवंताचं ऋण परतफेड करणं, जगाचं असलेलं ऋण परत देऊन टाकणं. आपल्यावर पितृ ऋण, देव ऋण, ऋषी ऋण, ही ऋण आहेत आपल्यावरती. आपण ऋणांचा विचारच करत नाही. आणि म्हणून आपल्याला धर्मामध्ये संस्कृतीचा जे क्षय व्हायला लागलाय त्याला कारण हे आपलं वागणं आहे. आपलं ऋण आपण असो सुद्धा बुडवेपणा आमच्याकडे आलेला आहे. बुडवा म्हणतो देव मला आपल्याला. तू बुडवलंच माझं सगळं घेतलेलं. तुला शरीर दिलं, ते कर्ज आहे माझं तुझ्यावर. तुला बुद्धी दिली, मन दिलं, त्या मनानं माझं नाव चिंतन सुद्धा करत नाहीस. वाचा दिली, त्या वाचेनं कधी श्रीराम जयराम जय जयराम म्हणत नाहीस. बुडवा आहेस तू. तुझ्या असलेलं कर्ज मला फेडलं नाहीस. आणि फेडलं नसताना सुद्धा उद्दामपणाने तू फिरतोस. तर राग येत असेल का नाही भगवंताला. तसा हा मुलगा म्हणतोय आईला, तुझ्या उपकारातून उतराय व्हायला माझ्या कातडीचे जोडे करून तुझ्या पायात घालायला पाहिजे होते. आई हसली. मुलगा म्हणतोय हसू नकोस, खरंच मी बोलायला लागलोय. अरे तू खरंच बोलतोस, बरोबर आहे. पण ज्या कातडीचे जोडे करून तू माझ्या पायात घालायला निघालास ते कातडं सुद्धा माझं आहे. देव पण असं म्हणत असेल की नाही आपल्याला. तू दारातल्या नारळाचं जे फळं मला द्यायला लागलास ना, आणि नारळ दिला 21 तोरण वाहिलं म्हणतोस, अरे ते नारळाचं झाड पण माझंच आहे. मग काय पाहिजे मग तुला देवा? तुझं प्रेम. तू देतोस ती वस्तू ना माझीच आहे, पण त्याला जोडून प्रेम दे मला. देताना असं प्रेमानं दे मला. आता माझा देव खायला लागला, हे खाण्या म्हणजे चारवणारा पाहिजे ना. नामदेवासारखे चारवणारे होते म्हणून जेवणारे पण भेटलेत. म्हणून आमचं कोण खाईल हो? आम्हाला द्यायचंच नसतंय. आमचा शिरा जर मुळात असतोय तो कमी साखरेचा असतोय का? मला शुगर आहे ना, म्हणून मी शिरा बनवतानाच कमी साखरेचा बनतोय. देवाला शुगर आहे काय? त्याला आवडत असलं गोड तर कधी विचारलंय मी देवाला आवड काय आहे देवाची? तुझी कसली आवड आहे? तर देवाला आपण कधी विचारत नाही माझी आवड कशी आहे. उदबत्तीचा मोगरा सुगंध काय केवढा आणायचा, काय चंदन आणायचा? मी ठरवतोय. मला आवडला ना चंदन, तर मी चंदनाची उदबत्ती घरामध्ये आणतो. देवाला विचारलं काय विठ्ठलाला, तुला चंदन आवडतोय काय केवढा आवडतोय? नाही. आपण सगळं करतोय ते आपल्यासाठी. कुठं प्रेम आहे शिल्लक सांगा त्यात? त्या देण्यामध्ये कुठं प्रेम आहे? सगळ्या फॉर्मॅलिटीज म्हणून भक्तीच्या झाल्यात. म्हणून परमपूज्य डॉक्टर काका सुद्धा म्हणतात भक्तीला 2 शाप आहेत. एक म्हणजे यांत्रिकता आणि दुसरी म्हणजे सकामता. म्हणजे मागताना काहीतरी मागायचंच, भक्ती करायची नाही, ही सकामता नावाचा शाप आहे. आणि यांत्रिकता म्हणजे जग राहटीप्रमाणे देवपूजा, त्याप्रमाणे तीर्थयात्रा, त्याप्रमाणेच नाम घ्यायचं. नाम घेतलं बघा, जणू काय देवावर उपकार केले. नामावरनं उठला की म्हणतोय झालं बघा, माझी पूजा करून झाली बघा, मी पूजा केल्याशिवाय बाहेर जात नाही बघा. गावाला सगळ्या लोकांना सांगायला आणि आपण पुढे. यात सगळी ती यांत्रिकता आहे. म्हणून भक्तीचे शाप जे आहेत ते भक्तीचे शाप लक्षात घेतले पाहिजेत. भक्तीला हा रोग लागलेला आहे, सकामतेचा आणि यांत्रिकतेचा. यंत्रासारखं नको, अकृत्रिम भक्ती असली पाहिजे. अकृत्रिम म्हणजे कृत्रिम नको. कृत्रिम कशी असते? असे केले, फुलं अर्पण केली का, झाली का, आता त्यानंतर जल अर्पण करावे, असे सगळे षोडशोपचार पूर्ण झाले. अरे पण खरा षोडशोपचार काय? स्वकर्म कुसुमाची विराट. माऊलींची ओवीच आहे 18व्या अध्यायामध्ये. काय? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषालाही. त्याला आनंद होतो ते माझ्या शुद्ध कर्मांचं अर्पण, फुलांचा आहार अर्पण करण्याचं. माझे शुद्ध कर्म म्हणजे प्रेमयुक्त जगणं, ही शुद्ध कर्मांचा हार आहे. तोच देवाला आवडतो. त्याला आवडेल काय आपण कुणाला तरी शिव्या देतोय, काहीतरी करतोय, कुणाचा द्वेष करतोय आणि गंध अक्षता मारतोय. तो म्हणजे ना, अरे माझ्याच लेकराचा द्वेष करतोस आणि तुम्हाला कशाला द्यायला हे सगळं?
प्रेम कर ना, माझ्यावर पण प्रेम कर. माझ्यावर प्रेम झालं तर तुला जगाबद्दल प्रेम वाटेल, किंवा जगाबद्दलचं प्रेम झालं तर तू माझ्याबरोबर प्रेम केल्यासारखंच आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुणाचा मत्सर न करणं ही भक्ती आहे. देवपूजा करणं ही भक्ती तुकोबा बोलले नाही. ही चितोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, ही भक्ती आहे. आपण भक्तीचे प्रकारच विसरतो. संतांच्या प्रमाणे संतांना अभिप्रेत असलेली भक्ती, शास्त्राला अभिप्रेत असलेली भक्ती बघतच नाही. मला अभिप्रेत असलेली, माझ्या सोयीची, हे सगळं जे चाललंय त्यामुळं भक्तीला जे शाप मिळाले ते त्याचं शाप आहे. मनात अहंकार असतो, ईर्ष्या असते, क्रोधादी विकार असतात. आणि त्यातून जर मी देवाकडे त्याची काय क्रिया करायला लागलो, काय उपयोग आहे? तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जसं आपण एखाद्या पर्यटनाला जातो तसे लोक आता तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायला लागले. आणि म्हणून तिथली असली अशांत माणसं तिथं जाऊन तिथली पण शांती आता गेलेली आहे. तीर्थक्षेत्रा ठिकाणी आता शांती राहिलेली नाही. कशाने गेली? ही अशांत लोक तिथं जातात म्हणून. का? ह्यांचं मूळ काम काय असते माहित आहे काय? तर तिथं पर्यटन करणं, तिथं अमुक तिथं ठिकाणी राहायचे, तिथले हॉटेल्स कुठली कुठली आहेत ती बघून जेवण कुठं कुठं चांगलं मिळतं हेच फक्त आहे. देवदर्शन हे गौण आहे. प्रायोरिटी जी दिली जाते ती फिरायला, बघायला, वस्तू खरेदीला, अन्य काय नाही. येताना ओझच्या ओझ विकत घेऊन यायचं, देव घेऊन यायचं नाही घरला. तर देवाच्या मूर्ती गोळा करून आणायच्या. तिथले वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात ना, माळा वेळा कसल्या कसल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या घरला चपलं घरला घेऊन यायची, किंवा आणखीन काहीतरी ड्रेस घरला घेऊन यायचे. देवाला घरला आणायचं नाही. देव म्हणतोय हे तुझं ह्याचसाठी जाय, इकडं कशाला आलतास? मग तिथंच कुठंतरी खरेदी करून गेला असतास तर बरं झालं असतं रे. माझ्याकडे इकडे येऊन एवढं काय, हरिद्वारला एवढे काय विकत घ्यायसाठी काय? तिथं आहे देव, त्या देवाला आपण कधी बोलवत आहे. भक्ती आहे की मी जाणे आम्ही साने थोरणं म्हणे. त्यातलं श्रीमंत गरीब तरुण म्हातारं असलं मला काही नाही. माझ्यासाठी प्रेमळ भक्त असायला पाहिजे. आम्ही भावाचे पाहुणे म्हणून. भाव सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर सगळ्यात श्रेष्ठ भाव आहे असं माऊली बोलतात. म्हणून ते म्हणलेलं आहे. रूप पुढे आल्याच ओव्या त्याचं आपण स्पष्टीकरण बघणार आहे, पण इथं संदर्भ आहे. रूप वैसा माझा अतिलेपन का गाजा, एक भाव नाही माझा तरी पालाळगा, भावे विन देव न कळे निसंदेह. हरिपाठातला तुकडा आहे. भावे विन भक्ती किंवा भाव बळे आकळे, एरवी ना कळे. इतर विचार केला ना, कुठलीही गोष्ट मला आणून द्या, मी करणार नाही. मग कशानं कळेन? आकळे, भावानं आकळे. भावे विन ना कळे, भावा नसेल, प्रेम नसेल, मग मी करणारच नाही. ही जे आहेत ना, हे उपदेश आहेत ना, हे उपदेश आपण कुठंतरी असं फिक्स बुद्धीत करून ठेवले पाहिजेत. आणि त्यानुसार ज्या ज्या क्रिया आपण करतो त्या भक्तियुक्त आणि भावयुक्त आहेत का हे तपासलं पाहिजे आपल्याला. तरच खऱ्या अर्थानं भक्ती होते. आणि म्हणून माऊली म्हणतात, पै भक्ती एकी मी जाणे, येते साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. एर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचुनी आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. आम्हाला निष्कळ भक्ती तत्व पाहिजे आहे. प्रेमाशिवाय पत्र पुष्प फळ जल हे अवांतर पदार्थ माझी भक्ती प्रकट करण्याची फक्त निमित्त आहे. द्यायचं काय म्हणून? मोकळ्या हाताने द्यायचं. खरंच प्रेम असतं आपलं पाहुण्यांच्यावरती. मग ते बिस्किटच्या पुड्यातून किंवा मिठाईतून प्रेम येते काय? नाही. मिठाई का द्यायची? तर तुमच्यावर माझं प्रेम आहे म्हणून. प्रेम मुख्य, मिठाई गौण. तसं पत्र पुष्प फल हे गौण, त्याच्यातला भाव मुख्य, प्रेम मुख्य. तसं हे अवांतर पदार्थ आहेत. हे पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ. मिस म्हणजे निमित्त आहे, माझ्या भजनाचं निमित्त आहे. वाचूनी त्या वाचूनी आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. ह्या पत्रपुष्पादी उपचारापासून आमचा संबंध फक्त शुद्ध प्रेम लक्षण भक्ती तत्वाशी आहे. मला शुद्ध प्रेमाची भक्ती हवी आहे. तुझं पत्र पुष्प फळ सुद्धा नसलं तरी चालेल. पुढील श्लोकामध्ये आता सांगणारच आहेत ते नेमकं. वस्तू मला नको, उपचार निरुपचारी प्रेमा असं वर्णन आत्म्याचं करतात ना. त्यामुळं भगवंत फक्त अनन्य भक्तावर प्रेम करतो. म्हणून भक्ती तत्वाचं मूळ प्रेमात आहे. आपण प्रेम करायला जर शिकलो ना तर देव कळला म्हणून समजायचं.
प्रेम करायचं, वस्तूवर करायचं, व्यक्तीवर करायचं, प्राण्यांच्यावर करायचं, सगळ्या जीवमात्रावर, सृष्टीवर प्रेम करायचं, सृष्टीशी नतमस्तक व्हायचं. इथं वर्णन माझ्या व्युत्पत्ती आघेवी विसर्जे, जे जगात हा कुठे होईजे ती जवळीक माझी, मागं आपण बघितलेलं आहे. जगाशी संबंध ठेवताना इतकी कृतज्ञता आपल्याकडे असली पाहिजे, तर हे सगळे माझे आधारच आहेत असं वाटले पाहिजे. आमचा आधार वेगळेच वाटतात आमचे आम्हाला. म्हणून देवाच्या प्राप्तीसाठी देवाचं भजन करावं, हा मुख्य मुद्दा. हे मला निष्कळ भक्ती तत्वमध्ये माऊली सांगतात. देवाच्या प्राप्तीसाठी देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. पूर्ण अभंग कधीतरी आपण बघू. देवाची या चाडे म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठी आळवावे देवा, देवाचं भजन त्यासाठी करावं. ओस देह भावा, सगळा प्रपंचाचा भाव, देहाचा भाव बाजूला टाकायचा, तो बाजूला करून भक्ती करायची. तो भाव जर मनात ठेवला, ईर्ष्या आहे, असूया आहे, आणखीन चीड आहे, नंतर राग आहे, सगळं बाजूला ठेवायचं आणि बाजूला ठेवून प्रेमयुक्त अंतःकरणानं निष्कळ भक्ती तत्व आम्ही जाणतो, शुद्ध असलेलं. म्हणून शेवटची ओवी, म्हणून या अर्जुना अवधारी तू बुद्धी एक सोपारी करी, तरी सहज आपली या मनोमंदिरीनं विसंबे माते. फार सुंदर वर्णन करतात. म्हणून ऐक रे बाबा अवधारी, काय तू बुद्धी एक सोपारी करी, तू बुद्धीला स्वाधीन करून घे. सोपारी म्हणजे काय, तुझ्या बुद्धीनंच परमार्थ चांगला होतो. सगळ्यात श्रेष्ठ कोणता परमार्थ आहे माहिती आहे काय, म्हणजे अगोदर देहाचा, नंतर मनाचा, आणि तिसरा नंबर आहे बुद्धीचा. म्हणून हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, 16 नंबरचा अभंग हरिपाठामधला आहे. त्याचं वर्म त्यात आहे, लक्षात घ्या. हरी बुद्धी जपे तो, बुद्धीनं जो हरी जप करतो ना, तो श्रेष्ठ दर्जाचा जप असतो. आपलं बऱ्याच वेळा देहानं जास्त होतो, नाही झाला तर मनानं करेल आपण. फार कमी संख्या मनानं करण्याची, आणि बुद्धीनं करण्याची संख्या एकदम. मनुष्यानां सहस्रेषु, अगदी हजारातला लाखातला कोणतरी बुद्धीनं परमार्थ करत असेल. बुद्धीनं परमार्थाच्या क्रिया, भगवंताच्या प्राप्तीच्या क्रिया. म्हणून तू बुद्धीला स्वाधीन करून घे आणि आपल्या हृदयामध्ये, मनोमंदिरामध्ये वास करणाऱ्या या मला परमात्म्याला न विसंबे माते, मला विसरू नको. विसंबे म्हणजे विसरणे. आपुली या मनोमंदिरी म्हणजे हृदयामध्ये, तुझ्या हृदयामध्ये मला जागा दे. काय त्यानं मागतोय बघा. तू सगळ्यांनी हुसकलून लाव. तुझ्या हृदयातल्या जो पटांगण, आतलं जे अंतःकरणाचं आहे, त्या पटांगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची काटेरी वनस्पती वाढलेल्या आहेत. काम क्रोधादी सगळे काटेरी वनस्पती आहेत, दगडधोंडे आहेत, बाजूला कर आणि मला त्यात नेऊन तुझ्या त्या हृदयाच्या मनोमंदिरामध्ये बसव, माझी स्थापना कर. मला ते आवडते. तू भलतंच काहीतरी करायला लागलास माझ्या भक्तीच्या नावापोटी, तर मला त्याची गरज नाही. आम्ही भावाचे पाहुणे, इथं वर्णन. म्हणून बुद्धी स्वाधीन करून घे, मला तुझ्या मनोमंदिरामध्ये विसरू नकोस. म्हणून बुद्धीत परमात्म्याचेच अनुसंधान ठेव. कारण तू आपले अंतःकरण जे आहे ते भगवंताच्या राहण्याचं घर कर. या सगळ्यांना घालव. हे कुळं आहेत सगळी राहिलेली, आणि ती काय करायला माहिती आहे काय, माझं घर म्हणून हक्क दाखवायला. त्यांना तू ठेवून घेतलं होतंस अगोदर, आता आली तिने जायलाच तयार नाहीत. म्हणून तुकाराम म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर देते. काम क्रोध नावाची कुळं आमच्या मनोमंदिरामध्ये राहायला आहेत. त्यांना हुसकरून लाव आणि तुझ्या मंदिरामध्ये त्या मनाच्या मला ठेव, मला कधी विसरू नकोस. फार सुंदर जे श्लोक आहेत ना 9व्या अध्यायामधला, त्यातला हा पत्रम पुष्पम फलम तोय. आणि सगळ्यात जे मर्म आहे पत्रम पुष्पम फलम तोय, हे एकाच मूवीमध्ये माऊली बसवले. त्या मूवीचं चिंतन करा. पै भक्ती एकी मी जाणे, आम्ही साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. ह्या ओवीचं चिंतन करा. मार्मिक ओवी आहे त्या श्लोकावरची. इतर ओव्या ज्या आहेत भरपूर त्या वर्णन केलेत माऊलीने, पण ही ओवी मार्मिक पद्धतीने टाकलेली आहे, श्लोकाशी संबंधित आहे. त्याचं चिंतन करा. वेळ संपलेली आहे, थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल.